मागासवर्ग आयोगाचा अहवाल सदस्यांना वाचू दिला नाही। सर्वेक्षणाच्या अहवालावर जबरदस्तीने सह्या घेतल्या। राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी हा आरोप केलाय। पुन्हा एकदा आयोगाकडून मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे असं मेश्राम यांचं म्हणणं आहे। सरकारला दिलेला अहवाल कोर्टामध्ये टिकणार नाही असं चंद्रलाल मेश्राम यांचं म्हणणं आहे। पण जे चंदनलाल मेश्राम आहेत जे सदस्य होते ज्यांना खरं तर आता सर तुम्हाला ऑर्डर देखील आली आहे, काय नेमकं झालं होतं? अवघे 2 दिवस अहवाल सादर करण्यात आला होता आणि तुम्हाला पदमुक्त करण्यात आलं। हा जो आयोग आहे हा 2005च्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग कमिशन आयोग अधिनियम 2005 नुसार कॉन्स्टिट्यूट झालेला स्टॅट्युटरी आयोग आहे आणि याला जर सरकारनं माझ्या खिशातलं बाहुलं म्हणून जर वापरलं तर निश्चितपणे दुर्दैव आहे। त्याच्यात असं म्हटलं आहे की शासनाला असं वाटतं की आय एम अनफिट फॉर दिस पोस्ट। आता अनफिट म्हणजे 3 वर्ष फिट होतो मी, 2.25 वर्ष, आणि आता जेव्हा अहवाल तयार झालेला आहे अशा वेळेस मी अनफिट कसा ठरतो? अहवाल हा शेवटपर्यंत सदस्यांना वाचायला दिलेला नाही। परवाच्या दिवशी सायंकाळी एका हॉटेलमध्ये त्या सर्व सदस्यांना बोलावून त्यांना सही करण्यास भाग पाडलं। सर तुम्ही हा खरं तर आरोप करताय, नेमकं कुणी सह्या घेतल्या? कारण आयोगाचे सदस्य आहेत ते राज्य मागासवर्ग आयोगाचे, एवढं मोठं सर्वेक्षण झालं, कुणी सह्या घेतल्या एका हॉटेलवरती बोलून अहवाल न वाचू देत असं तुम्हाला वाटतं? शेवटी ज्यांनी बोलावलं, अध्यक्षांनी बोलावलं ना मीटिंग, त्यामध्ये जेवढे काही सदस्य गेले आणि ज्या अहवालावर सह्या केल्या त्यांनी खरंच तेवढ्या पानाचा अहवाल वाचला असेल का? एक अंदाज करा तुम्ही। कॅमेरा पर्सन प्रसाद सह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।